महालक्ष्मी लेडीज टेलरिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। सिंगल कटोरी आपण पाठीमागच्या भागात शिकलेलो आहोत। आता डबल कटोरी आपल्याला शिकायची आहे। तर डबल कटोरी आपण 38च्या छातीची घेणार आहोत। 38ची छातीची उंची आपली 38ची 14 आहे, तर त्याच्यामध्ये 1.5 इंच घेणार आहोत, कारण हा पुढचा भाग काढतोय आपण, पाठीमागचा झालेला आहे आपला। छातीचा चौथा 9.5 येतोय, त्याच्यामध्ये 1.5 इंच घेऊन 11चा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। आपला बॉक्स रेडी झाला। 2.5 इंच गळा रुंदी घ्यायचे, 3 इंच शोल्डर आणि 6 इंच मुंडा। मुंड्याचा बॉक्स रेडी करायचा आहे। पुढचा पार्ट आहे त्याच्यामुळे 1 इंच घ्यायचा आहे, पाठीमागचा असेल तर 1.5 इंच घ्यायचा आहे। आपला पुढचा गळा 7 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून 7.5 घ्यायचा आहे। गळ्याच्या साईडला 3.5 इंचाची योगपट्टी आणि मुंड्याच्या साईडला 3 इंचाची योगपट्टी। योगपट्टीला आपण आकार देऊन घेऊया। पुढच्या साईडला जी जागा आहे तिथे 3 इंच घ्यायचं आहे, सरळ लाईन मध्ये। क्रॉस मध्ये 2 इंच घ्यायचं आहे। असं आपला पार्ट झाला। 5.5ची कटोरी टाकायची, 3 इंच टक्ससाठी टाकायचं आहे। आर्महोल मधून क्रॉस मध्ये 1.5 इंच घ्यायचा आहे आणि गळ्याच्या वरती 1 इंच। हा पार्ट आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचा आहे। ही झाली आपली सिंगल कटोरी झाली। बनवलेला डायग्राम आपण पहिला कटिंग करून घेऊया। हे झाली आपली कटोरी। आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे। जी कटोरी आहे ती अशी कटोरी आहे, त्याला आपण काय करायचं आहे, बरोबर असा मध्ये सेंटर काढायचं आहे। कैचीने थोडासा मार्क करायचा आहे। हा वेगळ्या कपड्यावरती ठेवून आपण मध्ये हे झाले आपले पिनअप करून घेतलं। जिथं पॉइंट दिलाय ना तिथं आपण 1.5 इंच खालच्या साईडला वाढवून घ्यायचं। क्रॉस मध्ये अर्धा इंच घ्यायचा, या साईडला अर्धा इंच घ्यायचा। हा झाला आपला कटोरीचा आकार। आपण कटिंग करून घेऊया। ही आपली झाली डबल कटोरी तयार झाली। ही झाली आपली डबल कटोरी। बाकीचं आपण पुढच्या भागामध्ये शिलाई डबल कटोरी कशी जॉईन करायची हे आपण शिकून घेऊया। थँक्यू।